मग तुम्ही म्हणता पाप जाळण्याची ताकद जर भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे तर माणसं पाप करते आणि देवाचं नाव घेते. नाही महाराज, पापाचा शोध घेतला तर असं सांगितलं जातं, शास्त्र असं सांगतं, माणूस पाप करतो कोणत्या पद्धतीनं, कोणत्या पद्धतीनं पाप होतील. पापाचे प्रकार आहेत, पण पापाची उत्पत्ती कुठून आहे याचा जर विचार केला तर पापाच्या उत्पत्तीमध्ये दृष्टांत सांगतो तुमच्या लक्षात येईल. संन्यासी महात्मा आहे, साधू संन्याशाची कथा चालू आहे, कथा प्रवचन चालू आहे. प्रवचनामध्ये सगळी लोक बसलेली आहेत. लोकांनी सगळ्या काही गोष्टी ऐकल्या, सगळं काही ऐकलं. महाराजांनी त्या दिवशी पापावर व्याख्यान केलं. पाप नेमकं कशाला म्हणायचं, पापाचे प्रकार सांगितले. काही पाप आहे, वाचिक पाप आहे, मानसिक पाप आहे, पापाचे प्रकार सांगितले. सगळं काही प्रवचन संपलं आणि महाराजांनी सांगितलं, हे बघा, तुम्हाला आज या पापाविषयी कुठल्याही प्रकारची मनात शंका असेल तर आवर्जून मला तुम्ही विचारा. पहिला दिवस होऊन गेला, दुसऱ्या दिवशी महाराजांचं व्याख्यान चालू झालं, तिसऱ्या दिवशी प्रवचन चालू झालं. 6 दिवस महाराजांचं ते प्रवचन असेल, कथा असेल, ती श्रोत्यांनी ऐकली. महाराज संन्यासी होते, महाराजांना सांगितलं होतं, हे बघा, लोक म्हणत होते बाबा आमच्या घरी चहा घ्यायला चला, आमच्या घराला पाय लावा, आमच्या घरी दूध घ्या. बाबांनी सांगितलं, हे बघा, मी काय कोणाच्या घरी चहा घेत नाही, मला काय स्त्रीच्या हातचं पाणी सुद्धा जमत नाही, माझ्या व्रतामध्ये बाधा येईल, काय हरकत नाही. बाबांचं जेवण वेगळं होतं, पुरुषाच्या हातानं सर्व जेवण जमत होते, सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होत्या. कार्यक्रम संपला आणि एक महिला हुशार होती, ती महिला त्या बाबांकडे आली. लक्षपूर्वक आहे का, ती महिला त्या बाबांना म्हटली, का हो बाबा, तुम्ही म्हटले 7 दिवस एवढं का, मला काही प्रश्न विचारा, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर सांगा. बाबा म्हटले, काय प्रश्न आहे? म्हणे काय नाही, तुम्ही पाप 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 म्हटले, या पापाचा बाप नेमका कोण आहे? लक्षपूर्वक आहे का, पापाचा बाप कोण आहे? दोनही शब्दामध्ये साम्यता आहे बघा, पाप आणि बाप. पापाचा बाप कोण आहे? महाराज म्हटले, तुम्हाला मी उद्या सांगन का, कारण त्यांची अक्कल बंद झाली पापाचा बाप म्हटल्यानंतर. मग दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन संपलं आणि ती बाई परत महाराजांकडे आली. महाराजांना म्हटली, महाराज सांगा ना पापाचा बाप कोण आहे? महाराज म्हटले, ताई, मला थोडा अभ्यास करावा लागेल, पण मला पापाच्या बापाचं नाव माहिती नाही बा. मग ती म्हटली, हे बघा महाराज, तुम्हीच सांगितलंय 7 दिवस का मला प्रश्न विचारा, आणि तुम्ही जर आता माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही तर मी अख्ख्या समाजाला सांगल का महाराजांना प्रश्नाचं उत्तर येत नाही. महाराजांनी सांगितलं, हे बघ बाई, बोबाटा करू नको, तू म्हणाल ते मी करायला तयार आहे, पण मला येत नाही असा बोबाटा काय करू नको. म्हणे काय इच्छा आहे? काहीच नाही बाबा, मला माझ्या प्रश्नाचं उत्तरही नको, पापाचा बाप मला माहिती करून घ्यायचं नाही, माझी एकच इच्छा आहे, तुम्ही फक्त माझ्या घराला पाय लावावेत. त्यानं सांगितलं, छे, मी संन्यासी आहे, मी कसा येईल? जमणार नाही. म्हणजे जमणार नाही तर मी सांगू शकते समाजाला का तुम्ही प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. साधू बाबा म्हटले, हे बघ, फक्त तुझ्या घरीच यायचंय ना, तुझ्या घराला पायच लावायचेत ना, काय हरकत नाही. काल्याचं कीर्तन संपलं का 100% आपण तुझ्या घरी जाणार आहोत. कीर्तन वगैरे संपलं, बाबा तिथून निघाले, त्या स्त्रीच्या घरी गेले, दारामध्ये पाय ठेवला. त्या स्त्रीनं सांगितलं, हे बघा बाबा, तुम्ही माझ्या घरापर्यंत आलायत, आता तुम्ही जर फक्त माझ्या घरामध्ये येऊन 1-2 मिनटं फक्त आमच्या क्वाटवर बसाल तर तुम्हाला 100 सोन्याच्या मोहरा मी देऊ शकते. बाबा म्हटले, नाही, जमणार नाही, मी संन्यासी आहे, हे बघा इथपर्यंत आलाय, मला माझ्या प्रश्नाचं उत्तरही नको, मला फक्त तुम्ही माझ्या घरामध्ये येऊन माझ्या क्वाटवर बसावं, तुम्हाला 100 सोन्याच्या मोहरा देईल. बाबा म्हटले, काय हरकत नाही, फक्त बसायचंच ना. बाबा बसले. बसल्यानंतर बाबांना सांगितलं, जाऊ का आता? म्हणे 100% जा, पण माझी एकच इच्छा आहे, आलाय ना इथपर्यंत, फक्त माझ्या हातानं 1 ग्लास पाणी प्या, तुम्हाला अजून 100 सोन्याच्या मोहरा देते. बाबांना सांगितलं, हे बघ बाई, आत्तापर्यंत मी स्त्रीच्या हातचं पाणीसुद्धा पिलो नाही, आणि आता तुम्हाला हे पाणी वगैरे मी काय पिणार नाही, मला माझ्या 100 सोन्याच्या मोहरा दे, मी निघून जातो. बाईनं सांगितलं, हे बघा, जर पाणी पित नाही तर मागच्याही 100 देत नाही. हां, आणि मग तुम्ही इथून जाऊ शकता. आता बाबा म्हटले, इथपर्यंत आलोय, 2000चं डिझेल जळालंय, 100 सोन्याच्या मोहरा, पाणी पिलं तर बाई अजून 100 सोन्याच्या मोहरा देणार आहे. म्हणे काय हरकत नाही, पाणीच प्यायचंय ना, आणा 1 ग्लास पाणी. आणलं 1 ग्लास पाणी, पाणी पिले बाबा. बाबा म्हटले, द्या बरं बाई सोन्याच्या मोहरा, जातो मी इथून निघून. सांगितलं, हे बघा बाबा, तुम्ही पाणी पिलाय, माझी एकच इच्छा आहे, फक्त माझ्या घरात बसून 2 घास तुम्ही जेवण करावं, सुंदर स्वयंपाक बनवलाय मी. बाबांना राग आला. बाबा म्हटले, हे बघ,
तुझ्या हातचं पाणी पिलोय, तुझ्या घरापर्यंत आलोय आणि आता तू जेव म्हणते, तुझ्या हातचं जेवण करायचंय. बाबा नाही करायचंय ना, मग तुम्ही येऊ शकता. बाबानं सांगितलं माझ्या एक मोहरा भेटणार नाही जर जेवले नाही तर. हा, बाबा म्हटले आता ह्या 200 बुडतीन जेवलो नाही तर मग 2 घास खायला काय हरकत आहे का? तुमचं काय मत आहे? बोला की. हा खायला पाहिजे, कुठं कोण आहे पाहायला. बाईनं ताट केलं जेवणाचं, जेवण चालू झालं, जेवण पूर्ण झालं आणि बाबा म्हटले बाई दे आता 300 मोहरा, निघतो मी. ती म्हटली बाबा तुम्हाला 300 मोहरा देण्याची गरज नाही, एवढा सगळा कोटा नाही केला आहे, हा माझ्या प्रश्नाचं उत्तर सापडण्याकरता केला आहे, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. बाबानं विचारलं काय प्रश्नाचं उत्तर आहे? म्हणे हे बघा तुम्हाला मी एकच प्रश्न केला होता, पापाचा बाप कोण आहे? तुम्ही संन्यासी आहात, तुम्ही कथाकार आहात, तुम्ही साधू आहात, तुम्ही स्त्रीच्या हातचं पाणी सुद्धा घेत नाही, पण तुम्ही आज स्त्रीच्या दारातही आलाय आणि स्त्रीच्या हातचं जेवणही केलंय. कशापायी? सांगितलं मोहरापायी. तुम्हाला लागलेल्या त्या सोन्याच्या मोहराचा लोभ, पापाच्या बापाचं नाव आहे लोभ. पापाची उत्पत्ती लोभापासून आहे आणि मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. माणूस पाप करतो पण कशामुळं? बोला बोला, कशामुळं? लोभामुळं. म्हणून तर जिथं लोभ आहे तिथं परमार्थ असूच शकत नाही. का असू शकत नाही? त्याला गोड प्रमाण दिले बघा. लोभियाची भक्ती इच्छिता संपत्ती, लोभियाची भक्ती इच्छिता संपत्ती, लोभियाची भक्ती इच्छिता संपत्ती, लोभियाची भक्ती इच्छिता संपत्ती. अचिया चित्ती देव कैचा, तयाचिया चित्ती देव कैचा, लोभियाची भक्ती इच्छिती संपत्ती, लोभियाची भक्ती इच्छिती संपत्ती. चित्ती देव कैचा, तयाचिया चित्ती देव कैचा, लोभियाची भक्ती इच्छिता संपत्ती, लोभियाची भक्ती इच्छिती संपत्ती. लोभियाची भक्ती इच्छिता संपत्ती, तयाची चित्ती देव कायचा, त्याच्या चित्तात देव असूच शकत नाही. म्हणून पापाच्या बापाचं नाव लोभ आहे. मग त्या लोभाला जर आपल्याला बाजूला लोटायचा असेल, तो लोभ जर आपल्याला बाजूला लोटायचा असेल तर त्याच्याकरता तुम्हाला भगवंताशिवाय पर्याय नाही. तुम्ही बघा 400 एकर जमीन होती माझ्या तुकोबारायाकडं, स्वतःची सावकारकी होती काका, किराणा दुकान होतं, गोपाला पाटील गावीचे लोक, कुठल्याच प्रकारचा लोभ नाही. तुकोबाराय सांगतात बाप मेला न कळता, लोभ नावाचा बाप मेला माझं. भगवंताच्या नामचिंतनानं कुठल्याच प्रकारची अपेक्षा राहिली नाही, भगवंताच्या भेटीनं मला कुठल्याच प्रकारची आशा राहिली नाही. खरंच सांगू का तुम्हाला, जो भगवंताजवळ जातो त्याला खरंच कुठल्या प्रकारची अपेक्षा राहत नाही. पण भगवंत भेटला पाहिजे मावशी, देव आपल्या समोर आला पाहिजे, आपण देवाचं आपलं संभाषण झालं पाहिजे. आणि तो भगवंत भेटण्याकरता महाराज ती गळ्यात माळ घातली म्हणजे देव भेटेल, हा समाजाचा भ्रम आहे काका. कपाला गंध लावला म्हणजे लगेच आपल्याला देव भेटेल, हाही समाजाचा भ्रम आहे. भगवंत भेटण्याकरता ध्येयवेडी माणसं लागतात. कोणताही काम तुम्ही बघा, एखाद्याला MPC UPC पास व्हायचंय, त्याच्याकरता त्या अभ्यासाकरता तो कसा लागतो? ध्येयवेडा मुलगा लागतो, ध्येयवेडा अभ्यासू माणूस लागतो. मला हे करायचंच. आणि सांगू तुम्हाला, नेहमी माणसाच्या कोणतीही गोष्ट करायच्या अगोदर माणसानं म्हटलं पाहिजे मला हे 100% करायचंय. 100% होऊ शकतं. देवाला भेटायचंय ना, ठरवाच का काही झालं तरी चालेल, पण शिवरात्रीच्या आत मला देवाला भेटायचंयच, देव मला भेटणारच. एवढंच म्हणा. 2 दिवस जर शिवरात्रीच्या दिवशी नाही देव तुम्हाला भेटला तर मला सांगा, फक्त तुम्ही अंतकरणातून तुम्हाला त्याची जाणीव व्हायला पाहिजे का मला देवाला भेटायचंय. सांगू तुम्हाला, तुमच्यापैकी एखादं जण आहे, एखाद्याला सरपंच होण्याची हौस आहे, काहीच करू नका, फक्त 2 वर्ष एवढंच म्हणा मला सरपंच व्हायचंय. काय म्हणायचं? बोला की, मला काय व्हायचंय? सरपंच व्हायचं. किती वर्ष? 2 वर्ष. एवढंच म्हणायचं. इलेक्शनला उभे सुद्धा नका राहू. 2 वर्षानं तुमचं टोपण नाव तरी सरपंच पडेल. काय चुकीचं?
काय चुकीचं आहे का अनिल महाराज? ठरवा तुम्ही, मला हे करायचंय, 100% करायचंय काका. तुम्हाला माझा अनुभव सांगतो स्वतःचा. चला, हे पोरं जे आता गोंधळ घालतायत का, हे बारकाले पोरं. मी 5वीला शाळेत होतो, लक्षपूर्वक आहे का, बेलापूरला 5वीला शाळेत होतो. आमच्या वडिलांनी काय केलं, मला ऋषी महाराज असं गचाण धरलं माझं. तेव्हा खाकी हाफ पॅन्ट शाळेची, पांढरा शर्ट, असं गचाण धरलं आणि सप्ताह चालू होता ते केशवगोविंद बनात. मला असं गचाण धरलं, मला म्हटले बस इथं बाबा पुढं 2 तास. आमच्या वडिलांनी मला त्या कीर्तनात बसवलं. त्या कीर्तनानं परिवर्तन असं झालं काका, एवढं परिवर्तन झालं. मी त्या समोरच्या माणसाकडे बघत होतो, तो समोरचा माणूस बोलत होता. त्या समोरच्या माणसाच्या वाक्यानं माझ्या आयुष्याला अशी कलाटणी दिली, अशी कलाटणी दिली काका. आजही तुम्ही त्या श्रामपूर तालुक्यामध्ये, बेलापूरमध्ये चौकशी करा, तुम्हाला कोणी सांगेल एका साला घालणाऱ्या आईबापाचा मुलगा. आणि श्रामपूर तालुक्यामध्ये 1 नंबर पेताड म्हणून ज्या माणसाला ओळखल्या जात होतं, त्या पेताड बापाचा मुलगा जर अख्खा महाराष्ट्र गाजू शकतो काका, तर हे परिवर्तन त्या कीर्तनाचं आहे. त्या कीर्तनामध्ये ठरवलं का, मला हे करायचंय, 100% मला करायचंय.